पुण्याजवळच्या वाघोली इथं बगाडे ज्वेलर्स या दुकानात काल भर दुपारी जबरी चोरीचा प्रयत्न करण्यात आला। यावेळी 2 चोरट्यांकडून गोळीबार करण्यात आला। गोळीबारात एक सेल्समन जखमी झाला। या दरोड्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। दुकानातल्या महिला कामगारांना सायरन वाजवला, त्यामुळे दोन्ही चोरट्यांनी हाती लागतील तेवढे सोन्याचे दागिने घेऊन तिथून पळ काढला। यावेळी दुकानातील एका कामगारांना त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी त्याच्यावरही गोळीबार करून त्यांच्या स्प्लेंडर मोटरसायकलवरून ते फरार झाले। जखमींवर उपचार सुरू आहेत। आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून। नितीन, काल हा सगळा दरोड्याचा थरार झालेला आहे, तो सीसीटीव्ही मध्ये कैदही झालेला आहे। यामध्ये काही तपासाने वेग घेतलाय? हेमाली, ही कालची घटना आहे आणि त्या ज्वेलरच्या दुकानाच्या आतमध्ये काय थरार घडला आणि त्याचबरोबर बाहेर आल्यानंतर हे चोरटे कसे पळून गेले हे सर्व या सीसीटीव्ही मध्ये कैद झालेलं आहे। यातली एक महत्वाची घटना म्हणजे यांच्या दोघांकडेही रिव्हॉल्वर होतं आणि ज्यावेळेस हे दुकानात घुसले होते त्यावेळेस काही ग्राहक देखील होते, मात्र ग्राहकांवरती त्यांनी शस्त्र चालवलं नाही, ही त्यातली त्यात चांगली गोष्ट म्हणता येईल। मात्र या दुकानातले जे कर्मचारी होते त्यांना पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी फायरिंग केलेलं आहे आणि एक त्यातला कर्मचारी जखमी आहे। हे दोघं जे आहे ते दुकानात आल्यानंतर त्यांचा चेहरा जो आहे तो सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे। त्यांची 2 व्हीलर जी होती त्याचा नंबर प्लेट वरून देखील पोलीस त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतायत। त्याचबरोबर या दोघांचे चेहरे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना ओळखता का, त्यांचा ट्रेस लागू शकतो का, या दृष्टीने पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे। त्याचबरोबर नंबर प्लेट चुकीची होती आणि हे स्थानिक गुंड आहेत, स्थानिक चोर आहेत किंवा बाहेर परप्रांतातले, याचा देखील पोलीस तपास घेत आहेत। मात्र एकूणच एक गंभीर घटना या सीसीटीव्ही कैद झालेली आहे आणि पोलिसांच्या तपासात नक्कीच त्याची मदत होणार आहे। हेमाली, धन्यवाद नितीन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।